हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण नवीन रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे कैरीची चटणी. तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, कैरी घेतली चिरून, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4 आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 4 ते 5. चला तर मग आपण बनवूया कैरीची चटणी. आपण हे सगळं जिन्नस मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि वाटून काढायचं आहे. आता याच्यात हिरव्या मिरच्या, लसूण टाकलेलं आहे, हे खोबरं टाकायचं, कैरी टाकायची, कोथिंबीर टाकायची, आणि मिक्सरमधून वाटून काढायचं. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, थोडी साखर टाकायची, आणि मिक्सरमधून वाटून काढायचं. आता आपण हिला छानपैकी थोडी फोडणी देऊया. इथे पातेलं घेतलं आहे, ते गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं, तेल तापलं की त्यात राई टाकायची, राई तडतडून द्यायची, राई तडतडली आहे. आता त्याच्यात कढीपत्ता टाकायचा आणि ही वाटलेली कैरीची चटणी टाकायची. त्यात थोडं वाटणाचं राहिलेलं पाणी टाकायचं. आता यात आपण थोडंसं मीठ टाकायचं, कारण ऑलरेडी आपण चटणीमध्ये मीठ टाकलेलं आहे, याच्यातही थोडं मीठ टाकायचं. आपली चटणी तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा. आपली चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही डोस्याबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता आणि कशी वाटते ते सांगा. अशा पद्धतीने करून पहा आणि एक लाईक देऊन टाका.